तेव्हा खिडकीच्या बाहेर उंच उंच डोंगर दिसू लागतात. हा बर्फाने आच्छादलेला पर्वत तर मी फक्त टीव्हीत पाहिला होता. खरंच खूप सुंदर दृश्य आहे हे. तेवढ्यात अनाउन्समेंट होते, कॅबिन क्रू प्रिपेअर फॉर लँडिंग. आणि सगळेजण देहरादून मध्ये उतरायला प्रिपेअर होतात. आलं देहरादून, आता लगेच ऋषिकेश साठी निघूया. एअरपोर्ट वरून उतरून सगळेजण सरळ हॉटेलकडे निघतात, जिथे बाबांनी अगोदरच बुकिंग करून ठेवलेलं होतं. तुमची कॉन्फरन्स किती वाजेपर्यंत असेल? 3 वाजेपर्यंत. मग रेडी व्हा ऋषिकेशसाठी. हॉटेल पोहोचताच बाबा सरळ आपल्या कॉन्फरन्सला निघून गेले. तर तिकडे गट्टू, चिंकी आणि आईने लंच केलं. थोड्याच वेळात बाबाही परत आले आणि मग सगळेच जण कॅबमध्ये बसून ऋषिकेशच्या दिशेने निघाले. रस्त्यात जाताना दुतर्फा घनदाट जंगल, झाडांच्या फांद्यांना लटकणारी माकडं आणि सोबतच वाहत्या नदीचा नजारा खूपच सुंदर दिसत होता.